आता मी रेकॉर्डिंग चालू केलं आहे, त्यामुळे काही वेळेला काय होईल, माझा फोकस रेकॉर्डिंगकडे किंवा या फोनकडे दोन वेगळ्या ठिकाणी करतो आहे. तेव्हा रेकॉर्डिंग तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा कदाचित दुसरीकडे बघतोय असं वाटेल, पण तेवढं समजून घ्या. हे आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांकरता आहे, सगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांकरता आहे. त्यामुळे हे रेकॉर्डिंग एक तर कुठे पाठवू नका. एवढे तुम्ही सगळे सुजाणार तेवढं फक्त करू नका. तुमच्या अभ्यासाकरता, वैयक्तिक उपयोगाकरता ते वापरा. ज्यावेळेला आपण दिवसाची सुरुवात करतो प्रत्येक सप्ताहामधल्या, तर त्यावेळेला आपण संहिता वाचन करा असं मी काल आपण हा विषय विस्तृत बघितला. मग त्याला पर्याय काय? संहिता वाचन जर आपण यजमानांना शक्य नसेल, त्याचे जर गुरुजी 20-25 हजार रुपये सांगत असतील आणि आपण कुठल्याही पद्धतीनं काही न घेता श्रीमद भागवत कथा करणार असू, तर त्याला पर्याय काय? तर तो पर्याय म्हणजे चतुश्लोकी भागवत. ह्या चतुश्लोकी भागवताचा पाठ आपण सप्ताहाच्या 7ही दिवस येणाऱ्या सर्व श्रोत्यांकडून करून घ्यायचा. ते जे चतुश्लोकी भागवत आहे आणि त्याच्याबरोबर आरती पाठवलेली आहे भागवताची, याच्या झेरॉक्स कॉपी आपण स्वतःहून श्रोत्यांना प्रसाद म्हणून घेऊन जायच्या. आपण काय देणार आहोत, तर हा वाणीनी तर आपण देणारच आहोत, पण आपल्याकडून काय देणार आहोत? वाणीनी जे आपण देणार आहोत तो भगवंतांचा एक प्रकारे प्रसाद आहे, तो काही आपला नाही. तिथे बसल्यानंतर तुम्ही जे सांगणार आहात हे काही तुमचं किंवा माझं नसतं. ते प्रत्यक्ष ह्या गादीवरचे जे मालक आहेत, व्यास आणि नारद, त्यांना जे बोलवून घ्यायचे तेच बोलवून घेतात. तेव्हा आपण काय द्यायचं, तर आपण हा प्रसाद निश्चित श्रोत्यांना द्यायचा. याच्या साधारणपणे पहिल्या दिवशी विचारा किती श्रोते असतात किंवा असण्याची शक्यता आहे. 30-40 कॉपी घेऊन जा, लागल्या दुसऱ्या दिवशी अधिक घेऊन जा. आणि या प्रत्येक श्रोत्याला सांगायचं की एकतर तुम्ही जमा करा किंवा दररोज घेऊन या. हे पथ्य थोडंसं आपण इथल्या संयोजकांशी किंवा घरगुती असेल तर ते बोलून हे करा. आपण ज्यावेळेला मंगलाचरण करू, मी मंगलाचरण काय करतो ते सुद्धा तुम्हाला पाठवणार आहे, कुठले कुठले श्लोक म्हणतो. तुम्ही असेच म्हणले पाहिजेत असं नाही. तुमची जी गुरुपरंपरा आहे हे सगळे घेऊन अधिक तुम्हाला काही म्हणावेसे वाटले तर ते तुम्ही म्हणू शकता. याच्यामध्ये माझ्याकडनं तुम्हाला कुठलंही बंधन नाही. मला आज एका ताईंनी विचारलं की आम्ही अमुक गुरुपरंपरेतले आहोत, पण आम्ही तुम्हाला आत्ता गुरु म्हणून स्वीकारलेलं आहे, तेव्हा ह्याच परंपरेमध्ये अशाच पद्धतीनं काही गोष्टी केल्या पाहिजेत का? तर असं कुठलंही बंधन माझ्याकडून नाही. दुर्दैवाने आपण बंधनामध्ये अडकतो, संप्रदायामध्ये अडकतो आणि जो मूळ विषय आहे त्याच्यापासून लांब जातो. तेवढं फक्त करू नका. आता ज्यावेळेला आपण गादीवरती बसू त्यावेळेला कशा पद्धतीनं मंगलाचरण करायचं, मी कुठले कुठले श्लोक घेतो ते सगळे तुम्हाला पाठवणार आहे. आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीनं त्या दिवसाच्या कथाभागाला सुरुवात करायची हे पण सांगतो. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं, तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे, सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने, कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे, फुल्लारविन्दायतपत्रनेत्र, येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणे, ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जयांचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला.
जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांची. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गोपालकृष्ण भगवान की जय, गोपालकृष्ण भगवान की जय, गोपालकृष्ण भगवान की जय. यानंतर श्रीमद भागवताचा जो महामंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, ह्या मंत्राचा जप करायचा. म्हणजे आपण एकदा सांगायचं आणि आपल्या पाठीमागून श्रोत्यांनी म्हणायचं. हे किती वेळा करायचं, तर याचं थोडंसं आपण तारतम्य बाळगलं पाहिजे. किती श्रोते आहेत, कशा पद्धतीनं, ते स्थिर होण्यासाठी आपली आणि त्यांची स्पंदनं ही एका विशिष्ट स्थानावरती येण्याकरता हे सगळे हे आपण सगळ्यांनी करायचं. समोर बसलेल्या श्रोत्यांना वंदन करायचं. त्या श्रोत्यांमध्ये कोणी जर वैदिक असेल, याज्ञिक असेल, कला उपासक असतील, साधक असतील, तत्वचिंतक असतील, नामधारक असतील, अशांना स्वतंत्र वंदन करायचं. कथेमध्ये कोणी भागवतकार, कीर्तनकार, प्रवचनकार आले असतील तर त्यांना स्वतंत्र वंदन करायचं. आणि त्याच्यानंतर आपण चतुश्लोकी भागवत जे त्यातली अर्धी ओळ सांगणार आणि श्रोत्यांनी ती म्हणायची. अशा पद्धतीनं मंगलाचरणाला सुरुवात करायची. आता ह्या मंगलाचरणामध्ये जर काही प्रश्न असतील तर 1-2 मिनटं आपण घेऊ आणि मग कथाभागाला सुरुवात करू. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. संपूर्ण श्रीमद भागवत केल्याचं जे काही फल आहे ते ह्या 4 श्लोकांमध्ये मिळतं. म्हणून ते आपण एकतर ते दररोज म्हणा, शिवाय कथेमध्ये सर्व श्रोत्यांकडनं म्हणून घ्या. मी अर्धी ओळ सांगतो, पाठीमागून म्हणा. अहमेवासमेवाग्रे, अहमेवासमेवाग्रे, नान्यदयत सदसत्परम्, नान्यद्यत् सदसत्परम्. पश्चादहं यदेतश्च, पश्चादहं यदेतच्च, यो वशिष्येत सोऽस्म्यहम्, यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थयत् प्रतीयेत, ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत, न प्रतीयेत चात्मनि, न प्रतीयेत चात्मनि. तद्विद्यादात्मनो माया, तद्विद्यातात्मनो मायाय. यथा भासो यथा तमः, यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि, यथा महान्ति भूतानि, भूतेषु चावचेष्वनु, भूतेषु चावचेष्वनु. प्रविष्टान्यप्रविष्टानि, प्रविष्टान्यप्रविष्टानि, तथा तेषु न तेष्वहम्.
तथा ते शृणुतेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंत म्हणतात, या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही अस्तित्वात आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता आकाशामध्ये रात्रीच्या वेळेला एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात, भगवंतांनी ह्या दृष्टीदोषाला माया असा शब्द वापरला. ह्या मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या दिसतात. वास्तविक प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतच व्याप्त आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की ज्याप्रमाणे हे शरीर पंचमहाभूतांचं बनलं आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या देहामध्ये, या शरीरामध्ये आम्ही अन्नभक्षण करतो, वायुभक्षण करतो, पाणी प्राशन करतो. त्याचप्रमाणे याचा अर्थ काय आहे की आतमध्ये तेच आहे आणि बाहेरसुद्धा तेच आहे. भगवंत म्हणतात, मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि ज्यांचा याच्यावरती विश्वास नाही त्यांच्याकरता भगवंतांनी अन्वय आणि व्यतिरेक ह्या साधनांची उपलब्धी करून ठेवली. अन्वय आणि व्यतिरेक ह्या कृतीतून भगवंत म्हणतायत, तुम्ही ते जे तत्व आहे, आत्मतत्व नावाची वस्तू आहे, त्याला ते जाणून घ्या. आता अन्वय आणि व्यतिरेक ज्यांचा संस्कृतचा अभ्यास आहे त्यांना माहिती आहे की एखादा श्लोक असतो, मराठीमध्ये जशी रचना असते तशी संस्कृतमध्ये नसते किंवा कवितेमध्ये तशी नसते. त्याचे शब्द जुळवून घ्यावे लागतात आणि मग त्याचा अर्थ लावावा लागतो. हा अन्वय झाला. इथे अर्थ अशा पद्धतीने आहे परमार्थामध्ये किंवा या भागवतामध्ये. भगवंत म्हणतात, मी नाही अशी वस्तूच नाही, पण मी नाही अशी वस्तू नाही असं आहे. आज अगदी सोप्या भाषेत सांगतो, आज आपला श्रीमद भागवत वर्गाचा 2रा दिवस आहे. याचा अर्थ काल 2रा दिवस नव्हता आणि उद्या 2रा दिवस असणार नाही. ही जी आत्ता असलेली वस्तू आहे ती काल नव्हती, पण मी कालही त्याच्यात होतो. आणि उद्या असणारी वस्तू जी आज नसेल पण उद्यासुद्धा मी त्याच्यामध्ये असणार आहे. हा अन्वय आणि व्यतिरेक याचा शब्दार्थ किंवा इथे जो भागवताला अपेक्षित अर्थ आहे. आपण आपल्या पद्धतीने हे 4ही श्लोक जे श्रोते आहेत त्यांच्याकडनं म्हणून घ्यावे आणि त्याचा अर्थ सांगावा. आणि त्याच्यानंतर मूळ भागवताचा जो ग्रंथ आहे त्याच्याकडे वळण्यापूर्वी आपण सगळेजण श्रीमद भागवताचे विद्यार्थी आहोत. तेव्हा या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या सगळ्यांना एक निश्चित माहिती पाहिजे की मुळामध्ये किती पुराण आहेत, काय काय आहे, त्याचं सगळं त्याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि अभ्यास म्हणून तो आपल्याकडे असावा. किती जणांना माहिती आहे एवढं फक्त सांगा, नाहीतर मी सगळी माहिती सांगतो.